सोडिला संसार माया
माया तयावरी फार धावे झाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे झाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे झाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे विठ्ठल विठ्ठल चरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं पुण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय तातुम् इन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अवेर तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या दावाटा मज गावा व्यास घटा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमोस्तुते शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जैने पंढरी सारिखाचे अपुला धामण गाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला जो का विरक्त विख्यात भूतळवटी हा बोधला त्या श्री संत मन पूज चरणी साष्टांग मी घातला दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे प्रस्तुत स्त्री प्राप्त प्रसंगी अनंत कृपा सागर अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्मा भगवान बोलेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये भगवान हनुमंतराय रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा इकडे आई साहेब आहेत सर्वांच्या चरण सानिध्यामध्ये पवित्र या प्रांगणामध्ये चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचित असणारा असा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान परमात्म्याची भक्त वत्सलता या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे मागील 36 वर्षापासून आहे ना 36 वर्षापासून म्हणजे 3 तप पूर्ण होत आहेत त्रितपपूर्ती महोत्सव आहे की नाही याला नाव आहे त्रितपपूर्ती महोत्सव 3 तप पूर्ण झाले आपल्या या उत्सवाला 36व्या वर्षातील
हा उत्सव आणि या उत्सवातील आजची 3ऱ्या क्रमांकाची सेवा सर्व या ठिकाणची असणारी भजनी मंडळी, प्रमुख उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख सेवादारी सर्वांच्या आज्ञेनुसार माझे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण जोशी महाराज यांच्या आदेशातून, प्रेमातून या ठिकाणी प्राप्त झालेली सेवा आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणारी सर्व एकाहुनी बळी असणारे असे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज चिंचखेडे, अशोक महाराज कुलकर्णी, हरिभक्तीपरायण मगर महाराज, त्यानंतर इकडचे मते महाराज, इकडचे आमचे वानखेडे महाराज, सुरोशी महाराज, तुमचं नावच लक्षात राहत नाही, जोशी महाराज आहेत इकडं, आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज करताडे, त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळी, विडेकरी बाबा आणि पेटीवर साथ करण्याकरिता आदरणीय आमचे काटे गुरुजी हे उपस्थित आहेत. सनईवरती साथ करण्यासाठी सांडू महाराज उपस्थित आहेत, पण कुठेही सांडू नका. सांडू महाराज आहेत आणि सर्व जाणकार श्रोते, आपल्या शहरातील गर्दी कमी परंतु दर्दी जास्त असे सर्व थोडे परिनिरे असे थोडक्यामध्ये शॉर्ट बट स्वीट असं थोडके असे श्रोते आहेत, परंतु जिव्हाळ्याचे श्रोते आहेत. आमचे पठारे मामा आहेत, दादा आहेत, भगवान दादा पारे, आमचे ढाके महाराज, इकडे आदरणीय आमचे काका बारसकर काका, असं होत आहे, विसरत आहे, 8 दिवस विसरत आहे, त्यामुळे अधूनमधून संपर्क व्हायला पाहिजे. नाही विसरत नाही, मी आठवत नव्हतं, विसरलो नाही पण आठवलं नाही. आदरणीय आमचे थोरात काका, नाथ मंदिराचे सचिव थोरात काका आहेत. इकडे बसणारी सर्व आदरणीय मंडळी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, वंदन करतो. आई साहेबाच्या पुढचं तुम्ही इकडे येऊन बसा, जर तुम्हाला म्हणजे दादा तुम्ही इकडे या पुढं, म्हणजे आई साहेबाच्या पुढं बसू नका फक्त. तसेच त्यांच्या हातात त्रिशूळ आहे, तुम्हाला तर तुम्हाला त्रास होईल. त्यांच्या समोर त्यांच्याकडे पाठ करून नका बसू, समोर बसा, पुढे येऊ. सर्व या ठिकाणी आदरणीय सप्ताह कमिटीचे सर्व जाणकार, सेवाधारी, परिश्रम घेणारे सर्व मंडळी आहेत. उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष भावी भक्त सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि नियोजित वेळेमध्ये आपली ही चिंतन सेवा या ठिकाणी मी भगवत चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवाला थोर मोठे आशीर्वाद आहेत. वैकुंठाशी प्रातस्मरणीय उत्तम महाराज थोरात यांचे आशीर्वाद आहे. बरेच वर्ष बाबांनी या ठिकाणी सेवा केली आणि आज नाहीत असंही नाही, आजही त्यांची जाणीव आपल्याला होतेच आहे, त्यांचं अस्तित्व जाणवत आहे. काही माणसं नसतानाही त्यांचं अस्तित्व असतं. ती थोर माणसं असतात, थोर व्यक्तिमत्व असतात. तुकोबऱ्या ज्ञानोबऱ्या नाहीत तरी आपल्याला नाहीत असं वाटतं का? आहेतच. त्यांच्या कार्याच्या रूपानं त्यांनी घालून दिलेले मार्ग, त्यांनी घालून दिलेली विचार प्रणाली, त्यांनी घालून दिलेली विचारधारा, ते विचारधारा म्हणजेच उत्तम बाबा आजच्या घडीला. म्हणजे आज बाबांचं छोटीशी अशी मूर्ती, बटू मूर्ती, परंतु कार्य फार महान होतं त्यांचं. फार दूरपर्यंत तिकडे भूम तालुक्यात ईट या ठिकाणी फार मोठा उत्सव झाला होता. तिथे बाबांकडे पारायणाची सेवा होती. मी तेव्हा लहान होतो, म्हणजे तसा आजही लहानच आहे. तो सप्ताह झाला होता 1992-93 साली झाला होता. 92-93 ला ते इथचे अण्णासाहेब देशमुख यांनी बोधले महाराजांच्या फळावरती मी तेव्हा होतो संस्थेमध्ये असताना. तेव्हा उत्तम बाबा तिथे जवळपास 4,000 ते 5,000 लोक पारायणाला होते आणि बाबा त्या ठिकाणी पारायणाला होते. तेव्हापासून माझं 92-93 पासूनच त्यांना मी पाहतो. अगदी जशाला तसेच होते, शेवटपर्यंत हे जशाला तसे तेज, ब्रह्मतेज चेहऱ्यावरती होतं. फार या मंडळीने फार कष्टातून परमार्थ टिकवला, वाढवला, जतन केला आणि आपल्यासाठी केला भोगवटा आम्हाला गे. जाळूने संसार बैसलो अंगणी या न्यायानं प्रपंचाची राख रांगोळी करून
अगदी फक्त उरले ते हरी तुम्हा समर्पण या न्यायानं फक्त परमार्थासाठी देवासाठी जीवन जगणारी ही माणसं होती आणि त्यांच्या या आशीर्वादाने आजही तो उत्सव त्यांच्या कृपा छत्राखाली चालू आहे। अनेक वर्ष हा उत्सवाचा चालत राहावा अशी मी सद्भावना व्यक्त करतो आणि नियोजित वेळेमध्ये मी आपल्या चिंतन सेवेकडे या ठिकाणी वळतो। अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याची भक्तवत्सलता व्यक्त करतात। तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल असतो। समाजामध्ये 3 वर्ग पडतात। एक सामान्य जीवाचा वर्ग आहे, एक संतांचा वर्ग आहे आणि तिसरा देवाचा वर्ग आहे। सामान्य जीव हा कुटुंब वत्सल असतो, संत हे दीन वत्सल असतात आणि परमात्मा भक्त वत्सल असतो। सामान्य जीव कुटुंब वत्सल असतात। 2 लेकरं जर बाहेर खेळत असतील तर आई आपल्या मुलाला आवाज देते, बाळ्या घरात ये, फार ऊन आहे, 40 डिग्री सेल्सिअस वर ऊन गेलेलं आहे, घरात ये बाळ्या। बाळ्या म्हणतो, तू परशु पण खेळतो ना माझ्यासोबत, त्याला मरू दे, तू घरात ये। आपल्या मुलावरती असणारे विशेष प्रेम, आपल्या मुलाबद्दलचं असणारं वात्सल्य वत्सलता याला कुटुंब वत्सलता म्हणतात। फक्त आपल्याच मुलाबद्दल आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही, आपल्या बाळावरती जो कळवळा आहे तो इतराच्या बाळावरती नाही, त्याला म्हणतात कुटुंब वत्सलता। आपल्या पुरतं मर्यादित प्रेम। संत हे दीन वत्सल असतात। साधवो दीन वत्सल, साधू दीन वत्सल असतात। दिनाची दया त्यांच्या अंतःकरणामध्ये असते। जे गांधले गांधले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ज्याची अपंगिता नाही त्याची धरी हृदय, ज्याची अपंगिता नाही त्याची धरी हृदय। जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ज्याची अपंगिता नाही दया करणे जे पुत्राची, तेची दासानी दासी। जी दया पुत्रावरती करायची तीच दया दासावरही आणि दासीवरती जे करू शकतात, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। साधू हे दीन वत्सल असतात। दिनाबद्दल अंतःकरणामध्ये दया असते, त्याला म्हणतात साधू। आणि भगवान परमात्मा हा भक्तवत्सल असतो। भक्तवत्सल दीनानाथ भक्तवत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात। परमात्मा हा भक्तवत्सल आहे, भक्तावरती प्रेम करतो। माधवो भक्तवत्सल, माधव भक्तवत्सल आहे,
साधू दीनवत्सल आहेत आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. परमात्मा प्रेम करतो. प्रेम करण्याची भावना ही सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. जो जीव म्हणून जन्माला आला, मुंगीपासून ते रावापर्यंत सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेम भावना ही आहे. मग तो परमात्माही त्यातून वगळल्या जात नाही. परमात्माही प्रेम करतो. तुमचं आमचंही प्रेम आहे. साधूही प्रेम करतात, तुम्ही आम्हीही प्रेम करतो आणि परमात्माही प्रेम करतो. परंतु परमात्मा कोणावरती प्रेम करतो? सर्व समाजावरती तो प्रेम करतो. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत सो, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. आपल्या सगळ्यांचा सांभाळ कोण करतो सांगा बरं? कोण करतो? तोच करतो. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते? कोणाच्या सत्तेने? सर्वांवरती प्रेम करतो. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजम व्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीत म्या चिने विनाशाचा काळू राशी तसे भूता. ये अगाते भळे पण सुता सकळे जयाची ऐसा जो समर्थ. तू या जगतो मी जगाचा नाथ. भगवान म्हणतात मी या जगाचा नाथ आहे, माझ्या सत्तेनं सर्व काही चालत आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता आहे आणि सगळ्यांवरती प्रेमही तो करतो. सत्ताधीशही आहे, त्याच्याकडे सामर्थ्यही आहे आणि त्याच्याकडे प्रेम भावना पण आहे. नुसती सत्ता असून चालत नाही, सामर्थ्य असून चालत नाही, प्रेम भावना पण असली पाहिजे. त्या परमात्म्याकडे सत्ता पण आहे. किती सत्ता आहे? ऐसा जो समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक आहे तो. आणि एवढी सत्ता त्याच्याकडे. सामर्थ्य काय? तो काही एवढं सामर्थ्य, त्याच्या सत्तेनं सूर्य, त्याच्याशिवाय सूर्य चालू शकत नाही. यदा आदित्य गदन्ते जगत भासयते किल्लम यश्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वात् सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कुतवेद विदेव चाहं. एरवी मी सगळ्यांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी. ते बुद्धिस्फुरे हरनिशते वस्तू का मी सर्वत्र मीच आहे. सर्वांच्या हृदयामध्ये मीच वास करतो. सर्वस्य चाहं. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. सर्वांच्या हृदयदेशामध्ये मीच वास करतो. नवे सामर्थ्य ही माझच आहे असं वाटतं का आपल्याला? आपल्याला असं वाटतं आपल्याला बरं का, मी हे चालवतो सगळं माझ्यामुळे चाललेलं आहे.
मी आहे बाप म्हणत असतो पोरांनो, अरे मी आहे म्हणून तुम्ही चटणी भाकरी वेळेला खातात. मुलं म्हणत असतात बाबा तुम्ही जाऊनच बघा आम्ही पुरणपोळी करून खातो. असं समजायचं नाही माझ्यामुळे चाललंय, कधीच समजायचं नाही, कधीच समजायचं नाही. आपण अजिबात नाही मीची करता असा भ्रम आहे आपला, मी करता म्हणतो परंतु अजिबात नाही. मी घर नाही चालू शकत नाही, स्वतःच मी चालू शकत नाही. आपल्याला सुद्धा चालवणारा तो आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोणाच्या सत्ते चालते, कोण बोलविते हरिवीर देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. ऐकवणारा कान असून ऐकायला येत नाही पण ऐकण्याची शक्ती गेली, काढून घेतला फ्यूज त्याने. डोळे असून दिसत नाही, फ्यूज काढून घेतला. चाले हे शरीर आपण दररोज म्हणत असतो मी उठतो, मला कोण उठवतो, माझ्या घरातली माणसं उठवतात, मला पत्नी उठवते. अरे ते उठवत नसतात, उठून पाहत असतात. उठून पाहतात ते फक्त उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आवाज देऊन बघतात, 2-4 आवाज देतात. 4 आवाज दिल्यानंतर जर नाही उठला तर मग उठवत नसतात, मग उचलत असतात. लक्षात ठेवा, घरातले उठवत नाहीत आपल्याला, घरातले उचलत असतात. म्हणून उठवणारा तो आहे. सकाळी झोपवणारा तोच आहे, सकाळी उठवणारा सुद्धा तोच आहे. म्हणून ही सर्व सत्ता त्याच्या अधीन आहे, आपण सर्व त्याच्या अधीन आहोत. म्हणजे हे जे प्रेम त्या परमात्म्याचं आपल्यावर आहे हे सर्वांवरच प्रेम आहे. हे सामान्य प्रेम आहे. सामान्य प्रेम सर्वांवरती करतो तो, परंतु विशेष प्रेम कोणावरती करतो? कारण सामान्य प्रेम असतं, प्रेमाच्या 2 प्रकार, एक सामान्य प्रेम आहे आणि दुसरं विशेष प्रेम आहे. सामान्य प्रेम तो सर्वांवरती करतो, परंतु विशेष प्रेम जे करतो ना तो फक्त भक्तावरती करतो. मग कोणत्या भक्तावरती करतो? भक्ताचे पुन्हा 4 प्रकार पडतात. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते माम. 4 भक्ताचे प्रकार सांगितले. त्यामध्ये आर्त भक्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त आहेत. मग कोणत्या भक्तावरती प्रेम करतो तो? अर्थ भक्तावर करतो, अर्थार्थीवरती करतो, जिज्ञासूवरती करतो का ज्ञानी भक्तावरती प्रेम करतो? तर तो परमात्मा फक्त ज्ञानी भक्तावरती प्रेम करतो. आणि नुसतं ज्ञान प्राप्त केलेल्या भक्तावरती नव्हे, तर त्या भक्ताने ज्ञानाच्या द्वारा ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर ज्याची प्रपंचाबद्दलची आसक्ती संपलेली आहे, ज्यानं हा संसार सोडलेला आहे, त्याच्यावरती तो विशेष प्रेम करतो. अभंगाच्या पुण्याच्या सोडियाला संसार सोडिला संसार संसार सोडिला संसार. आला तर बरोबर. सोडिला संसार
कोणत्या भक्तावरती प्रेम करतो? सोडिला संसार माया तयावरी फार, माया तयावरी फार फार माया त्याच्यावरती करतो. परंतु कोणत्या भक्तावरती फार माया करतो? तर ज्याने संसार सोडलेला आहे त्या भक्तावर. मग आपलं कसं होणार? आपण काय अनेक संसार सोडलेला नाही. कोणी सोडला संसार आपल्यातला? सोडला का? नाही सोडला. सोडण्याची शक्यता दाट शक्यता नाही. दुसरं पण नाही, दाट शक्यता. आपले संसार सोडण्याची शक्यता कमी आहे. मग आपल्यावर तो प्रेम करणारच नाही का? नाही. कोणता संसार? इथे संसार शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत. संसार जन्मन आणि मरण याला साच मानणं, खरं मानणं, यालाही संसार म्हटले. अका उपजने आणि निमणे हे साचची जे का मानणे तया जीवलो म्हणे संसार उपजने आणि निमने. अगा उपजने आणि निमने, जन्मन आणि मरण हे सात जी जे का मानणे याला खरं मानणं. जन्म आणि मरण याला खरं मानणं याला म्हणतात संसार. मग जन्म आणि मरण हे खरे मानायचे नाहीत का? जन्म मरण कोणाचा धर्म आहे? जन्मन आणि मरण, उपजन आणि निमण हा धर्म कोणाचा आहे? हा धर्म देहाचा आहे. उपजतो कोण? देह उपजतो. जन्म कोणाचा होतो? उपजतो देह आणि निमतो म्हणजे संपतो देह. आत्मा संपतो का? नाही, आत्मा संपत नाही. आत्म्याचा कधीच नाश होत नाही, कधीच नाही. मग संपत होतो देह. जे निर्माण होत असतं ते संपत असतं, जे उपजत असतं त्याचा नाश होत असतो. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. उपजे ते नाशे, जे उपजेच नाही ते न नाशे. उपजे ते नाशे आणि जे नाशले ते नाशिले नाही, पुनरपी दिसे. नाशिलेला पुनरपी दिसे. आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, हे पुन्हा चाललेलं आहे. किती वेळा जन्माया गे, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया, किती वेळा जन्माया. किती वेळा
जन्मायावे किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित फजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला विठ्ठल ही उमेश महाराजांची कृपा आहे बरं. त्यांच्या सानिध्यात जाऊन जाऊन चाली ऐकून ऐकून असं जोडायची सवय. मला काही राग येत नाही, काही येत नाही. तुम्हाला माहित आहे मला राग येतच नाही. मी शिकलोच नाही राग. नाही येत म्हणून बरे झाला. राग शिकलो नाही त्यामुळे येतच नाही, आणि येत नाही म्हणून बरं आहे. येत नाही म्हणून राग येत नाही. मनवोनी जीव भ्याला किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाव मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं याला म्हणतात जन्मन आणि मरण. हे साच मानणं याला म्हणतात संसार. खरं मानायचं नाही. हे खरं आहे का? खरं नाही. जन्म मरण हे धर्म जे आहेत ते कशाचे आहेत? देहाचे आहेत. देह जन्मतो आणि देह मरतो. आत्मा मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशन नित्यम य एनमजमव्ययम. हा कधीच मरत नाही. आत्मा कधीच मरत नाही. आत्मा अमर आहे. मरतो तो देह मरतो देह मरतो. म्हणून जन्मना आणि मरण याला साच मानन याला म्हणतात संसार. याला म्हणतात संसार. मग हा संसार इथे घ्यायचा का? तर नाही. हा संसार शब्द इथे येत नाही. पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. या ठिकाणी या संसार शब्दाचा अर्थ आहे देहाला आलेल्यानो. पंढरीशी जारे आलेनो संसारा जारे पंढरपुरा आलेनो संसारा हे संसार आलेनो म्हणजे या मृत्यू लोकात आलेल्यानो तुम्ही पंढरीशी जा. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर येणे नावे. आता या संसार शब्दाचा अर्थ होतो ज्याने अहंकार जिंकला. जन्माला आल्यानंतर जर शिवत्व तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर तुम्ही संसाराला जिंका. परंतु कोणत्या संसाराला? अहंकार रूपी संसाराला जिंका. अहंकार या संसार शब्दाचा अर्थ इथे अहंकार घेतलेला आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. स्वतःला शूर समजून घेऊ नका. आधी संसाराला जिंका. अहंकाराला जिंका. अहंकाराला जिंकणं फार कठीण आहे. फार कठीण आहे. मोठे मोठे गेले नाही संसाराला अहंकाराला जिंकता आलं. आणि ज्याला अहंकाराला जिंकता आलं नाही, कारण अहंकार ही अशी गोष्ट आहे की तो सामान्याने येईल असं नाही. हा सामान्याचा गळा घोटत नाही. मोठ्यांच्याकडे नजर असते याची. सामान्याकडे नाही. सामान्याला सोडून जातो तो. त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही. पण मोठ्याचा मात्र गळा घोटतो तो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी थै थया नाचवी. तसं थै थैलेलं नाना संकटी नाचवी.
कोण नाचवतो? अहंकार नाचतो. तुमचा पाय आपटत राहतो, पाय थाय 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 नाचतो. कोण नाचवतो? अहंकार. अहंकार ना नवल अहंकाराची गोटी. एखाद्याचं नवल केलं ना तर तो नवल अहंकाराला जन्म देतो. नवल अहंकाराची गोटी. विशेषण लगेच अज्ञानापाठी, अज्ञानाच्या पाठी लागेल, याच्यात विशेष नाही. सज्ञानाच्या झोंबे कंठी, सज्ञानाच्याच कंठाला झोंबतो तो आणि त्या सज्ञानी माणसाला सतत नाचवत राहतो, तो नाचवत राहतो. असा अहंकार आहे. त्याला जिंकत आलं पाहिजे तर शूर म्हणावं. जिंकावा संसार. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ आहे अहंकार. मग आपल्याला अभिप्रेत या अभंगाच्या दृष्टीनं संसार शब्दाचा अर्थ काय आहे तर तुकोबराय सांगतात, सोडिला संसार माया दयावरी फार फार माया करतो, परंतु ज्याने संसार सोडला त्याच्यावरती. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. संसाराबद्दल असणारी आसक्ती, आसक्तीला संसार म्हटलेले या ठिकाणी. म्हणून आसक्ती सोडायची. आसक्ती या प्रपंचात राहायचं, परंतु प्रपंचात आसक्ती धरून राहायचं नाही. राहायचं तर मग कसं राहायचं? कसं राहायचं? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. संसार करायचा, परंतु संसारात राहायचं कसं? कसं राहायचं? नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. इथे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्न विचारला नाथ महाराजांनी. पक्षी अंगणात येतात, दाणे टिपतात आणि दाणे टिपून झाली की ते उठवून जातात 2-3 दिवसानंतर. लगेच जातात का? मला वाटलं 2-3 दिवसानंतर. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहते, लगेच निघून जातात. तैसे असावे संसारी, तसं संसारात राहायचं. जोवरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी तिथे झोपला, प्रातःकाळी उठून गेला. वस्तीकर वस्तीला आल्यानंतर पहाटे कधी निघून जातो त्या घरातल्यांना सुद्धा माहित होत नाही. त्याला म्हणतात वस्तीकर. नाहीतर मग गोवाला सापडला गाव, म्हशीला डोह आणि गोवाला गाव. वैकुंठवासी बाबासाहेब महाराज सांगायचे इंगळे. ते म्हणायचे म्हशीला डोह आणि गोवाला गाव सापडला की ते बाहेर निघतच नाही. आणि उन्हाळ्याचे दिवस असावे, उन्हाळ्याचे दिवस असावे आणि म्हशीला
डोह सापडावा पाण्याचा, थंड पाण्याचा डोह सापडावा आणि बोला समृद्धी शेजारचं गाव सापडावं, समृद्धीत गेलेले शेताचं गाव सापडावं. बुवा त्या समृद्धीच्या गावाच्या बाहेरच निघत नाही. पुन्हा पुन्हा फिरून ये माघारी, फिरून ये माघारी, पुन्हा परत ये, पुन्हा परत ये. काय सांगत होतो मी? वस्ती कर, वस्ती कर, वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैशी असावी संसारी. आपण सर्वजण प्रवासी आहोत, प्रवासी. वस्तीकर म्हणजे तो वस्तीकर नाही, आपणच वस्तीकर आहोत. एका रात्रीच्या मुक्कामासाठी इथं आपण आलेलो आहोत. जन्म आणि मृत्यू दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे त्याला एकच रात्र म्हटलेलं आहे. जन्म आणि मृत्यू. आपण जन्मलो आणि मेलो, अजून आहेत आपण. उजडलं म्हणजे आपली पहाट झाली, पहाट झाली. मग आपण आपला मृत्यू म्हणजे जगाची पहाट आहे. जगाची पहाट झाली की आपला मृत्यू समजावा आणि आपण त्या दिवशी आपलं गुंडाळून ठेवावं आणि निघावं, पुढच्या प्रवासाला निघावं. एका रात्रीचा प्रवास आहे हा. एक रात्रीपुरता आपण इथं आलेलो आहोत. तरी सुद्धा तेवढे एका रात्रीत आपण याला डुसमुस कर, त्याला डुसमुस कर, शेजाऱ्याला वाकडं बोल, याला वाकडं बोल, याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, बांधासाठी भांडण कर, भिंतीसाठी भांडण कर, वट्टा पुढं आला म्हणून भांडण कर, कचराच तुझा माझ्या दारा पुढं आला म्हणून भांडण कर, कुठं साडा टाकताना पाणी जोडलं अंगावर म्हणून. अरे एकच रात्र राहायचं इथं, तरी सुद्धा आपले भांडण आहे. वस्ती करासारखं राहायचं. वस्ती करा, वस्ती आला काळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोबरी प्राचीनाची दोरी. एवढंच आपल्याला राहायचंय, जास्त राहायचं नाही. तैसे असावे संसारी, असं संसारात राहावं. अनासक्त वृत्तीनं संसार करावा, आसक्ती धरून परमार्थ करावा. आसक्ती धरून केलेला प्रपंच, आसक्ती धरून केलेला परमार्थ हा सुद्धा एक प्रकारचा मोठा प्रपंच आहे. आसक्ती धरून केलेला परमार्थ हा सुद्धा प्रपंच आहे आणि अनासक्त वृत्तीनं केलेला प्रपंच हा फार उच्च कोटीचा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तैसे असावे संसारी. कसं असावं? ज्ञानोपर आहे, ज्ञानोपर सांगतात, जरी तरी जो या देहावरी उदास वैस्या परी, उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. या देहावरती असं उदास असावं, जसं काय उक्त घेऊन याला बसवलेले. उखिता जैसा बिढारी, बिढाराजवळ बसवलेला जसा असतो ना, तेवढी या देहावरती काय असली पाहिजे? आसक्ती असली, तेवढ्या पुरतीच. हे आपल्याला सांभाळायला आपल्याजवळ ठेवलेलं आहे. आपण याचे मालक नाही. सिक्युरिटी जसं असतो, सिक्युरिटी करोडो रुपयाची मालमत्ता त्याच्या ताब्यात असते, परंतु त्याला माहित असतं मी फक्त राखणदार आहे. ही मालमत्ता मालकाची आहे, मी फक्त इथे काय आहे? उखिता जैसा बिढारे बैसविला आहे. तसं देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे? देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता. काय आहे? निमित्ताचा धनी, केला से प्राणी, पण माझे माझे म्हणून व्यर्थ केला. आहे का काय? आपलं काय आहे सांगा याच्यामध्ये? काहीच आपलं नाही, तरी सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची आसक्ती सुटत नाही. देहावरती अशी आसक्ती करावी, पुत्राधिकांवरती असं अनासक्त वृत्तीनं राहावं. वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, अशा प्रकारचं राहावं. सावली सरीसीची असे, सावली सरीसीची असे, तैसे स्त्रीचे लोलुप्य नाही. सावली आपली पडलेली सावली कुठे? आता माझी सावली मागे, ही काय सोडणार आहे का मला? एकदा 7 फेरे घालून सोबत आलेली सावली, पत्नी रूपी सावली, ती सोडणार आहे का आता? नाही सोडणार. पण तू सारखंच माझी सावली माझी सावली म्हणून तिथं तर लोलुप्य धरलं. या लोलुप्य धरणं याला म्हणतात आसक्ती. माझी बायको माझी बायको. अरे आहे ना तुझी बायको, सावली सोडून जाणार आहे का?
पण माझी सावली असं त्याला कोणी कवटाळत बसतं का? नाही. जशी सावली सोबत असते तशी पत्नी आपल्या कायम सोबत असते आहे असं समजावं. तिच्याबद्दल लोलुप्य धरायचं नाही. याला म्हणतात अनासक्त वृत्ती. आणि अशी वृत्ती धरून पुत्राधिकांबद्दल देहाधिकाबद्दल अशा वृत्तीनं राहणं याला म्हणतात अनासक्त वृत्तीनं जीवन जगणं. आणि असं अनासक्त वृत्तीनं आसक्ती रहित ज्याचं जीवन असतं ज्याने याच्याबद्दलची आसक्ती सोडून दिलेली आहे, म्हणजेच हा जो संसार आहे तो संसार त्यांनी सोडलेला आहे. कोणता संसार? हा मोहाधिकाचा आसक्तीचा संसार ज्याने सोडलेला आहे. परमात्मा त्याच्यावरती प्रेम करतो, फार माया करतो. सोडिला संसार माया तयावरी फार. कशाचीच आसक्ती नाही. बोलणं जे आहे ते सर्व देवासाठीच, सर्व त्याचं जे देवासाठीच फक्त आहे. बोलण्याची नाही आता देवाबीन काही. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. यांचा विषय नारायण झालेला आहे आणि देवाशिवाय दुसरं काहीच त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये उरलेलं नाही. असा ज्यांचा विषय ज्यांचा नारायण झालेला आहे परमात्मा त्यांच्यावरती फार प्रेम करतो. सोडिला संसार माया तयावरी फार. आणि फार माया करतो, फार माया करतो. काही साधक मंडळी तुकोबराने म्हणली फार माया करतो, फार माया करतो तुम्ही सांगू लागले. हे थेरी झालं, तोंडी झालं. प्रॅक्टिकली काय आहे त्याचं? माया करतो म्हणजे नेमकं काय करतो, भक्तांसाठी काय करतो, तेव्हा तुकोबराय प्रॅक्टिकली त्याचं जे आहे ते तुकोबराय अभंगाचं मागे सुख दुख साहेंगे, सुख दुख साहेंगे.
धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे 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 चाले आणि धावे दोन विशेषण वापरले तुकोबाराने या ठिकाणी. तुकोबाराय म्हणतात जो ज्याने संसार सोडला त्याच्यावरती परमात्मा फार माया करतो. किती माया करतो? जर त्याच्या जीवनामध्ये कधी संकट आलं तर त्या संकट समयी तो धावून जातो. जर कधी त्याला असं वाटलं की भक्ताची आपल्याला चरणधूल घ्यावी, भक्तांचे चरणरज आपल्या अंगावरती घ्यावेत असं वाटलं तर तो त्यांच्या मागे चाले. कधी धावे, कधी चाले, कधी त्यांच्यासाठी आणि कधी स्वतःसाठी. धावे भक्तासाठी आणि चाले स्वतःसाठी. त्यांच्या मागे चालतो आणि त्यांच्या पाठीमाग धावतोही. धावतो कोणासाठी? द्रौपदीच्या लागे धावे. द्रौपदीसाठी धावला. किती धावला? करा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. इतका धावला की द्रौपदीला संकट पडलं आणि मग द्रौपदीने धावा केला. कृष्णा धावरे लवकरी मग संकट पडले भारी हरी तू आमचा कैवारी. कृष्णा धावरे कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया बेडकाच खयाला वियेला बेडकाच खयाला वियेला. हे राया द्वारकेच्या राया कुठे गुंतलास? का वेळ धावला सख्या? ये लवकर धावून. आणि जेव्हा द्रौपदीनं धावा केला तेव्हा इतका धावत आला की त्वरा झाली गरुडा टाकलेले मागे. गरुडाला मागे टाकलं. द्रौपदीसाठी तो धावत आला. इतका धावतो तो. का बरं द्रौपदीसाठी धावला? काय कारण होतं? तर द्रौपदीनं आपलं सर्वस्व त्या परमात्म्याला समर्पण केलेलं होतं. म्हणून पांडवांच्या बाबतीमध्ये तो इमोशनल होता. आपल्या भाषेत सांगायचं पांडवाच्या बाबतीत तो जेवढी संकट आली तेव्हा तो पांडवाच्या सोबतच होता. पांडवांचा बराचसा काळ जो आहे ना तो संघर्षामध्ये गेला, परंतु केवळ तो परमात्मा त्यांच्या संगतीत होता. का संगतीत होता? तर किती संकट आली तरी सुद्धा पांडव त्याला विसरत नव्हते, म्हणून तो त्यांच्या सोबत होता. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव सगळी उदाहरणं पाहून घ्या, आपण पाहून घ्या. पाहते पांडव खंड वनवासी, अखंड वनवासामध्ये, परंतु त्याचं स्मरण कधी त्यांनी विसरले. परित्या देवाशी आठविती, आणि म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी.
कशामुळे तो त्यांच्या घरी होता ते त्याला कधीच विसरले नाहीत, म्हणून तो त्यांच्या घरी होता. विशेष रूपानं द्रौपदीने धावा केल्याबरोबर तो धावत आला. हे विशेष त्याच्यातलं आहे. म्हणून द्रौपदीसाठी धावे आणि चाले कोणाच्या पाठीमाग? नामयाचे पाठी चाले केशिराज. जेव्हा नामदेवराय ज्ञानोबरायांच्या सोबत तीर्थयात्रा करून आले, पंढरी क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला. माऊंद तीर्थयात्रेचं माऊंद ठेवलं आणि मग ज्ञानोबराय आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, सोपन काका आहेत, मुक्ताई आई साहेब आहेत, गोरोबा काका आहेत, नरहरी महाराज आहेत, सावता महाराज आहेत, गोरोबा काका, ही सगळी संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित. आणि मग यजमान खर्च सगळा देवाचा, यजमान नामदेवरायाकडे काय होतं? नामदेवरायाकडे काय नव्हतं, सगळा कार्यभार देव चालवत होते. भगवंताने सांगितलं, आई साहेबांनी सांगितलं की आपल्याला नामदेवरायाचं तीर्थयात्रा करून आले, आता माऊंद करायचं आपल्याला. आणि म्हणून देवाने सांगितलं, नामदेवा तुम्ही आता निमंत्रण द्यायला चला, ब्रह्मवृंदाला निमंत्रण द्या, सगळ्या पंढरी क्षेत्रातल्या लोकांना निमंत्रण द्यायला चला. देव म्हणे तुम्ही चला पुढे, नाही म्हणे तुम्ही पुढे चला, तुम्ही संत संकारिक सगळे पुढे चला, मी तुमच्या मागं चालतो. म्हणजे यजमान तुम्ही आहात, माऊंद तुमचं आहे. नामदेवराय पुढे, सगळे संत त्यांच्या पाठीमागं आणि सगळ्यांच्या पाठीमागं देव चालत होते. देवाला विचारलं, का हो देवा तुम्ही संतांच्या मागे चालताय? देव म्हणले, एवढीच संधी आता, हे कधी मला मागे चालू देतात का? ते मला पुढे घालतात, पण आता संधी मला कशासाठी? हे जेव्हा पुढे चालतील तेव्हा यांच्या चरणाची धूळ उडेल आणि ते माझ्या अंगावर पडेल, मी त्याने पवित्र होईल. देवाचे भाव नाही, त्यासाठी देव स्वतःच्या अंगावरच्या रजक करत संतांचे पडावे म्हणून तो चाले, पाठीमाग चालतो. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागाव्या रजक चरणीचे, चरणांचे रजक अंगावर उडावे लागावेत म्हणून परमात्मा मागे चाले. कोणत्या भक्ताच्या मागे चालतो? सोडिला संसार. हे जे सगळे भक्त मंडळी होते ज्याच्या पाठीमागे तो चालत होता त्यांचं वर्णन केलं तुकोबारायांनी. त्यांनी संसार सोडलेला आहे. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, गोरोबा काका, नरहरी महाराज, सावता महाराज, कबीर महाराज, ही सगळी मंडळी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला म्हणून संसार सोडलेला होता आणि परमात्म्याला कधीच विसरत नव्हते म्हणून त्यांच्या पाठीमाग चाले. धावे चाले मागे मागे. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या जीवनामध्ये आलेले सुखदुःखाचे प्रसंग, सुख दुःख साहे अंगे, त्यांच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येतात. संत हे तुमच्या आमच्या सारखेच असतात. संत काही वेगळे नसतात. तेही आपल्या सारखंच वर्तन करून दाखवण्याकरता आणले असतात. त्यांनाही प्रपंच असतो, त्यांनाही मुलं बाळ आहेत. प्रपंच नसणारे संत मंडळी थोडे आहेत ज्ञानोबरायांसारखे, परंतु सर्व जर संत मालिका जर पाहिली तर सर्व प्रपंच करून परमार्थ करणारे आहेत. शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रपंच करून परमार्थ केला. तुकोबारायांनी प्रपंच आणि परमार्थ संपादन दोन्हीचं संपादन केलं. म्हणजे प्रपंच करून परमार्थ करणारे सर्व संत मंडळी आहेत. त्यांनीही प्रपंच केला, परंतु प्रपंच करत असताना तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात की यांनी प्रपंच करून परमार्थ केला. त्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख दुःख येत असतात. सुख दुःख कशाला म्हणतात? अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्याच्यातून काय होतं? दुःख होतं. आणि मनासारखी गोष्ट घडली की त्याच्यातून काय होतं? सुख होतं. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. मग संत महात्म्यांना सुख दुःख चुकलं नाही. प्रपंच जिथं प्रपंच आला तिथे सुख दुःख आलेच. मग आलेले सुख दुःखाचे प्रसंग संतांवरती नाही येऊ दिले त्याने. त्यांचं सुख दुःखच आहे अंगे. मग सुखच आहे का दुःखच आहे? कायच आहे? सुख दुःख या शब्दाचा अर्थ दुःखच आहे.
सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणच घेऊ. दुःख स्वतः घेतो आणि सुख भक्तांसाठी देतो. भक्तांना सुख देतो आणि स्वतः तो दुःख वाटून घेतो. काय दुःख असतं? प्रपंच करायचं म्हटलं की जे दुःख असतं ते दुःख तो स्वतः वाटून घेतो. पूर्ण अभंग पाहून घ्या. उच नीच काही नेणे भगवंत तेष्टे भाव भक्ती देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादाशी. जन्म रंग लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे सेलेविनी सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरकू लागे. पूर्ण अभंग पाहून घ्या. या सगळ्या अभंगामध्ये सगळ्या संतांची यादी दिली आहे. या सगळ्यांचं त्यांनी सुख वाटून घेतलं का दुःख वाटून घेतलं? दुःखच वाटून घेतलं. त्यांच्यावरती आलेले जे दुःख, जे प्रपंच साध्य करत असताना, प्रपंचात हे साध्य करत असताना जे दुःख त्यांना पदरामध्ये आलं ते दुःख परमात्म्याने वाटून घेतलं. कष्ट त्यांचं वाटून घेतलं. जोकोबरायांना धूर उडू लागला, सावता महाराजांना खुरकू लागला, सजन कसायांना मांस विकू लागला. सगळी यादी पहा तुम्ही. मीराबाईसाठी घेतो रसाचा प्याला, असं आहे का? ज्योष्ठा प्याला मीराबाईसाठी प्याला, असं कुठं आहे का पाठ? मीराबाईला जेव्हा दुःख दिलं, गावातल्या लोकांनी दुःख दिलं, वडिलांनी दुःख दिलं, भजन करण्यापासून मनाई केली, काय त्रास दिला? मीराबाईंचं एकच ध्येय होतं, पग घुंगरू बांधे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध का प्याला राणा दिले भेजा, पिपत पिपत मिला आसी रे, पिपत पिपत मिला आसी रे, पग घुंगरू बांध आसी रे, पग घुंगरू बांध
हिरे बाबरी, पण मीराबाईने भजन सोडलं नाही. जो विष का प्याला राणाजीने भेजा. मीराबाईंना विष पाजलं. मीराबाई विष प्याल्या. प्याल्या मीराबाई, प्याल्या मीराबाई, परंतु कोण प्यालं? मीराबाई प्याल्या, परंतु प्याल्या नाही. जो प्याला तो पिला नाही. जे प्याल्या त्यांना काही झालं नाही. का झालं नाही? तर त्या प्याल्याच नाही. पिऊनही ते विष कुणी पचवलं? देवाने. सुख दुःख आहे अंगे. विष प्याल्या मीराबाई, परंतु ते सहन केलं परमात्म्याने. अंबरशीसाठी गर्भ सोसिले, दुष्ट निर्जाळिले किती एक. हे साधे साधे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. राधेला उकळतं दूध पाजवलं, प्याली राधा. फोड कोणाच्या पायाला आले? परमात्म्याच्या पायाला फोड आले. कशामुळे आले? सत्यभामेने सांगितलं, हो मला एवढे फोड तुमच्या पायाला कुठे गेले होते? उन्हात एवढ्या वाळवंटात फिरायला गेले होते का? कशाचे फोड आले? त्यांनी सांगितलं तुमचाच प्रताप. ते म्हणे आम्ही काय केलं? ते नाही का म्हणे राधेला उकळतं दूध पाजवलं. ते म्हणे राधेला तर काही झालं नाही. ते म्हणे त्याला होईलच कसं, कारण तिनं माझे चरण कमळ तिच्या हृदयात धारण केले होते. ते दूध प्याली, परंतु ते सगळं दूध माझ्या पायावरती आलं आणि त्या दुधाच्या मुळे माझ्या पायाला फोड आले. राधेला उकळतं दूध पाजलं, परंतु फोड आले देवाच्या पायाला. सुख दुःख आहे अंगे. हा भगवान परमात्मा, पण कोणाचे? सोडिला संसार. सुख दुःख आहे अंगे, त्याचे सोडिला संसार. आणि त्याच्यावरती फार माया करतो. या भक्ताने काय करायचं? याने काहीच करायचं नाही, फक्त त्या परमात्म्याचं नामस्मरण करायचं. याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम. 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 धावे चाले मागे मागे तिसी करणे त्याचे काम. याने घ्यावे नाम. भक्ताने काही करायचं नाही, फक्त याने नाम घ्यायचं. याने घ्यावे नाम, यानं त्याचं नाव घ्यायचं आणि त्याने याचं काम करायचं.
ऐसा अससी उदार, तो उदार आहे, देसी तेव्हा घेसी. ऐसा अससी उदार, तो भक्ताने नाव घेतल्यानंतर त्याचं काम करतो. अगोदर घेतो आणि मग तो देतो. सुख दुःख साहे अंगे उगीच नाही. याने घ्यावे नाव, अगोदर याने नाव घ्यावं लागतं, मग त्याचे तो सगळे काम करतो. तिसी करणे त्याचे काम, फक्त नावाच्या मोबदल्यामध्ये तो करतो. नावाच्या मोबदल्यात, नाव म्हणजे काय असतं असं तर कुणी कोणाचं नाव घेतं. अहो सामान्य गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे. आता तो काय राहिला नाही, परंतु जुन्या काळामध्ये जर पाहुणे रावळ्यांची शिदोरी कोणाची आली, शिदोरी सोडायचा मान पाटलिनीचा असायचा. गावातल्या पाटलिनीचा शिदोरी सोडायचा मान असायचा. आणि मग त्या जुन्या काळामध्ये एकच असा भोंगा लावलेला असायचा. वर माळवदावर भोंगा लावलेला असायचा, खाली एक मशीन असायची 40ची आणि एकच माईक, कसला आवाजाचा माईक. आणि मग शिदोरी सोडताना मग ते शिदोरी सोडायचे तर मग अगोदर नाव घ्यायचं. नाव घेतल्याशिवाय शिदोरी सोडायची नाही. नवरा नवरीची गाठ सोडायची असली तरी सुद्धा आधी नाव घ्यायचं, मग गाठ सोडायची. आधी नाव घ्यायचं, नाव घ्यायची पद्धत होती. मग ते नाव ऐकायसाठी, नाव ऐकायसाठी पाटलीनीकडं नाव, मग ते सांगायची पाटलीनबाई शिदोरी सोडा. शिदोरी सोडा म्हणलं की मग पाटील तिकडं त्या भोंग्याकडं कान करून ऐकायचं. आपलीच पाटलीन दिसते तिथं, मग ते पाटील असं काम करून ऐकायचं. दुर्गा देवीच्या मंदिरावर सोन्याचा कळस, धर्माजी पाटलाचं नाव घ्यायला मला येत नाही, आळस पाटील फोगलाच तिकडं. नाव नाव एका नावासाठी, एका नावासाठी अख्खा आयुष्य तो एकदाच नाव घेते. ते फक्त लग्न झालेले एकदाच नाव घेते, अख्खा आयुष्य सांभाळावं लागतं. जर सामान्य पत्नी स्त्री जर एकदा नाव घेतलं तिच्या आयुष्याची जबाबदारी तो सांभाळतो, तर मग हा जगत पालक आहे, त्याचं नाव घेतल्यानंतर तो आपली जबाबदारी सांभाळणार नाही का? का सांभाळणार नाही? नक्की सांभाळतो तो. म्हणून पतीचं नाव घेतल्यानंतर पती सांभाळतो. मग याचं नाव का घेऊ नये आपण? त्याचं नाव घेत जावं आपण. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम, त्याचं काम तो करतो, आपलं काम आपण करायचं. फक्त नावासाठी, नावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. एका नावासाठी एक नाव घेतलं, एक नाव घेतलं अजामेळानं. अजामेळानं मरते वेळेस फक्त नारायण म्हटला तो. बाकीचं आयुष्य कसं गेलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. माझ्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यांचा तुमचा परिचय आहे चांगला. त्याचं कसं आयुष्य होतं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पोथी पूर्ण ऐकले. पण त्याने एकाच वेळेस नाव घेतलं. अंतकाळाच्या वेळेस त्यानं फक्त नारायण म्हटला. त्यासाठी विमान पाठविले, एका नावासाठी खांदा वाहे आपुल्या. एवढं तो करतो, एका नावासाठी करतो. म्हणजे काय देवानं काय घेऊन घेऊन काय घेतो, तर असा त्याचा काय आहे स्वभाव, कसा आहे गोड आहे. असं तुकोबराय सांगतात की फक्त ज्या भक्तानं संसार सोडला त्याचं सर्वस्व तो सांभाळतो, त्याच्यावर फार माया करतो. नव्हे तर त्याच्यासाठी धावे, त्याच्या पाठीमागे चाले, नवे नवे त्याचे सुख दुःख सुद्धा सहन करतो. फक्त भक्ताने नाव घ्यावं, याने घ्यावे नाव, तिशी करणे त्याचे काम, त्याचे काम. एवढा तो कसा आहे, त्याचा स्वभाव भोळा आहे. हो तो कोबऱ्यानंतर तो भोळी
साहे दुख दुख साहे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोळी. परमात्मा भोळा आहे आणि कृपेचा कोवळा आहे. तो फार कोवळा आहे, फार कोमल आहे. तो फार कोमल अंतःकरण आहे त्याचं. थोडं जरी भक्ताला दुःख झालं तरी तो ताबडतोब त्यांच्यासाठी धावून येतो. इतकं त्याचं कोमल अंतःकरण आहे आणि भोळा आहे तो. भोळा भक्तही कसा आहे? भोळाच आहे. भोळा आहे आणि देवही भोळा आहे. भक्तीही भोळी. हीची माझी भोळी सेवा. भोळी भक्ती, भोळा देव आणि भक्तही भोळा. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. किती कोवळा आहे तो. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी. त्याचा स्वभाव आहे. अशी त्याची भक्तवत्सलता आहे. ही भक्तवत्सलता जगद्गुरु शतकोपराय या अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात. सोडिला संसार माया तयावरी फार. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी. याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. ज्ञानेश्वर
झालेली सेवा या ठिकाणी सकल देवतांच्या चरणी, तुम्हा सर्व देवपुरुषोत्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला माझ्या विराम देतो. भगवंताने आपल्यावरती फार प्रेम करावं. सामान्य प्रेम तो करतोच आहे, परंतु फार प्रेम करावं असं वाटत असेल तर तुकोबऱ्यांच्या नियमाप्रमाणे तशी भक्ती करा. सोडिला संसार माया तयावरी. फार 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 प्रेम आपल्यावरती देवाने करावं. सामान्य प्रेम तर तो करतोच आहे. यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण अखंड करावं, अखंड नामस्मरण करावं की आपल्या वाचेला अशी त्या नामस्मरणाची काय झाली पाहिजे, सवय झाली पाहिजे. सवय एवढी झाली पाहिजे की माझी मद झाली अनाबरवाच्या छंद या नामाचा घेतलासे. त्याच्या नामाचा छंद लागला पाहिजे आणि मग त्याचा छंद लागला की मग आपण आणि तो वेगळं राहत नाही. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मना लागली या छंद. गोविंद गोविंद त्याचा छंद मनाला लागावा. नाद नकोय, नाद हा संपणारा असतो. छंद लागावा, हा त्याचा छंद लागावा आणि तो छंद आपल्या जीवनामध्ये लागल्यानंतर तो निश्चित आपल्यावरती फार माया करेल, फार प्रेम करेल. म्हणून त्याचं प्रेम सर्वांना संबोधन व्हावं असे मी भगवतचरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी सर्व सकल भक्त परिवारांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो. जाता जाता एक सूचना आहे, विनंती आहे, विनंती वजा सूचना आहे की मुलांना सुट्ट्या लागणार आहेत, लागलेल्या आहेत, आहे की नाही. आणि त्या निमित्ताने आपली जी उन्हात खेळणारी मुलं आहेत 10 वर्षापासूनची पुढची, त्या मुलांना आता सध्या काहीच कामं नाही. म्हणून जे रिकामे असतील, जे कामं नसताना रिकामी कामं करत असतील किंवा आघाव कामं करत असतील, अशी मुलं उन्हात खेळत असतील, आपलं ऐकत नसतील, तर अशी मुलं काहीतरी त्यांना या मधल्या वेळेमध्ये संस्कार व्हावेत म्हणून जिथे जिथे परिसरामध्ये शिबिरं चालू आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचे फार मोठे उपकार आहेत, आपल्या पूर्वजांचे फार मोठे उपकार आहेत की महाराज असतील, मी असेल, अनेक मंडळी या परिसरामध्ये यांना हा एक मार्ग दाखवून दिला, पूर्वासुरांनी मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गाने आम्ही चालत आहोत. भागवत महाराज असतील, मी असेल, की मधल्या वेळेमध्ये या मुलावरती जे जे आपण शिठ हवे ते सगळ्यांना शिकवावं, हे आम्हाला पूर्वासुरांनी घालून दिलेले नियम आहेत आणि त्यामुळं आम्ही ते कार्य करत आहोत. समाजासाठी, संप्रदायासाठी, संप्रदायातली फार फार उंचीची माणसं आहेत ना, ते संप्रदायासाठी फार मोठं कार्य करतात. आम्ही तेवढं नाही करू शकत, परंतु जरी मोठे मोठे पर्वत आम्हाला इतर वानरासारखे इतर नरांसारखे महाराजांसारखे उचलता येत नसले तरी खारीच्या वाटा म्हणून तरी आम्ही संप्रदायासाठी छोटं मोठं कार्य करतो आहोत. म्हणजे आम्ही करत नव्हत, परमात्मा आमच्याकडून तो करून घेतोय. शिबिराच्या माध्यमातून असेल, पारायणाच्या माध्यमातून असेल, हे सेवा तो परमात्मा करून घेतोय. खारीचा वाटा त्यामधला, खारीच्या बोटाला किती लागत असतो, वाळू किती लागते, दगड किती, ती काय मोठे दगड उचलू शकते का? आमचे बोट लहान आहेत, आम्ही छोटे आहोत, परंतु आमच्या हाताला लागेल तेवढी वाळू आम्ही नेऊन या संप्रदायाच्या या कार्यामध्ये टाकतो आणि ही संप्रदायाची हा सेतू आहे ना, हा भक्कम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मोठी दगड टाकली सर्व तरी सुद्धा त्याच्यामध्ये चिपा चापा लागतातच. नुसत्या मोठ्या दगडाने सेतू बांधला जात नाही, अशी छोटी मोठी आमची छोटीशी दगड लागतातच त्यामध्ये. म्हणून आम्ही छोटी छोटी दगड, छोटे छोटे वाळू चक्कर आम्ही त्याच्यामध्ये नेऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं. काय सहकार्य करावं? आम्हाला अन्नदान देणारी माणसं भरपूर आहेत, योगदान देणारी माणसं भरपूर आहेत, त्याची अजिबात कमी नाही. एवढे योगदाते आहेत की आम्हाला नको म्हणावं लागतं, एवढी माणसं देणारी आहेत. त्याच्यासाठी आम्हाला मागायची काहीच गरज पडली नाही आतापर्यंत. 24 वर्ष झाले माझा अनुभव सांगतो. शिबिरासाठी काही मागावं लागलं नाही, उलट शेवटचे 8 दिवस नको नको म्हणून सांगावं लागतं. पुरेसं पोट भरलं, पोट भरल्यानंतर आपण काय म्हणतो? नको म्हणतो.
फक्त उणीव याची आहे की पालकांनी विद्यार्थी तिथे पाठवले पाहिजेत. उणीव आहे असंही नाही, परंतु आपण पाठवावे अशी आपल्याला विनंती आहे. विद्यार्थी तर भरपूर येतात, परंतु फक्त ऊन टाळण्यासाठी नका, त्यांना घरातले संस्कार असले पाहिजेत असे विद्यार्थी पाठवा की जे फारच उन्हाळ आहे, जे तिथल्याला बिघडवतील असे मात्र पाठवा. असे पाठवा. आम्ही तसेच होतो, आता नीट झालो, आम्ही तसेच होतो. आणि हे शिकायचं असेल तर आगाऊच विद्यार्थी लागतात. आगाव विद्यार्थ्याला पकवास कोण वाजू शकतो? जो आगाव आहे तोच वाजू शकतो. नंतर वाजवून शांत होतो तो, परंतु अगोदर आगावच असावा लागतो. तसं जे काही असतील विद्यार्थी त्यांना शिबिरामध्ये पाठवा. महाराजांचंही शिबिर आहे. किती तारखेपासून आहे आपलं? 1 मे पासून महाराजांचं शिबिर, 1 मे ते 15 मे 25 मे पर्यंत 25 दिवसाचं महाराजांचं शिबिर आहे. आणि आपलं ही शिबिर वार्षिक नियमानुसार राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमामध्ये 25 तारखेपासून सुरू होत आहे. 25 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये त्याही शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा. महाराजांकडे विद्यार्थी पाठवा, इकडे पाठवा, एकच आहे. कुठून जरी सूर्याची किरण कुठूनही पडले तरी एक ठिकाणीच येत आहे. सूर्यप्रकाश कसं रश्मी अनेक असतील, परंतु सूर्य एकच आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना महाराजांकडे पाठवा, इकडे पाठवा. जिथं आमच्या दोघांकडे तुमचा राग येत असेल, तुम्हाला आमच्या दोघांचा कुठं का होत नाही, परंतु पाठवा आणि त्यांच्यावरती संस्कार घडू द्या. फार काळाची गरज आहे. मुलांनी आईला आई म्हटलं पाहिजे, वडिलाला वडील म्हटलं पाहिजे, बहिणीला भाऊ म्हटलं पाहिजे. नव्हे हे आपल्याच बहिणीला बहीण नाही म्हटलं पाहिजे. सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बहिणी आहेत. ही वृत्ती हे जर शिक्षण मिळत असेल तर ते शिबिरांमध्ये मिळतं. अन्यथा बाहेर कुठे आज कोणी सांगायला रिकामं नाहीये. म्हणून हे संस्कार त्यांच्यावरती व्हावेत. त्यासाठी संस्कार शिबिराचा आधार आपण सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. पुनश्च एकदा आमचे दादा जोशी महाराज सर्वांनाच पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आपला हा उपक्रम वर्षानुवर्षे पुढे टिकून राहावा, टिकत राहावा आणि हे उत्सव करण्यासाठी आपल्याला बळ द्यावं. आता तुम्ही थकलेले आहेत, तुमच्याकडून या गोष्टी फार कठीण जातात तुम्हाला करायला, तरी सुद्धा तुम्हाला परमात्मा बळ देतो आणि तुमच्याकडून हे करून घेतो आहे. अशीच त्यांनी सेवा तुमच्याकडून करून घ्यावी, तुम्हाला निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं. तुमच्याकडून सर्व आता काय तुम्हाला संपत्ती लाभायची काय आवश्यकता नाही. आता तुम्हाला संपत्ती पण तुमच्याकडे, संतती पण तुम्हाला भरपूर आहे. फक्त उदंड आयुष्य लाभावं आणि हे परमार्थिक कार्य करण्यासाठी बळ परमात्म्याने द्यावं अशी मी प्रवचनाने प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय.